झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। नाशिकमधल्या पेठरोड भागातलं हे थोरात कुटुंबाचं घर। या घरातला अध्यात्मात नखशिखांत बुडालेला चारू दत्त थोरात। विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि इतर कुठलीच आध्यात्मिक पुस्तकं न वाचता सुचेल तसं आपण लिहित असल्याचं चारू दत्त थोरात सांगतो। कोणती गोष्ट प्राप्त करण्यासाठी भक्ती सर्वात महत्वाची असते। तुम्हाला असं मी कधी ईश्वराची पूजा करत नाही, मी कधी देवपूजा करत नाही। मी देवपूजा करतो ती मनामध्ये ईश्वराची पूजा करतो। भक्त प्रल्हादाने काय केलं, देवपूजा केली नाही, मनामध्ये देवपूजा केली, मनामध्ये ईश्वराचं ग्रहण केलं आणि त्यामुळे जेव्हा मी विष्णूंचं नामस्मरण करतो तेव्हा सगळं आपाप येऊन जातं, सगळं आपाप बोललं जातं। चारू दत्तच्या या असामान्य क्षमतेने त्याचे आई वडीलही भारावून गेले आहेत। जेव्हा कविता लिहायला लागला समोर, मग तेव्हा आम्हाला खूप म्हणजे असं वाईटही वाटायचं की आपल्याने चुकीचं झालं, आधी आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। पण आता ती देवाचीच काहीतरी लीला असेल किंवा त्याचं तेव्हाच म्हणणं असेल की नाही तुला आता याच वयात समजायला हवं। इतर वेळी सर्वसाधारण वागणारा चारू दत्त ठराविक वेळी तंद्रीत जातो, लिखाण करतो आणि तासनतास तबला वाजवत भजन गातो। विज्ञानाकरता चारू दत्तचं हे वागणं नक्कीच आव्हानापेक्षा कमी नाही। चारू दत्त थोरात या पोरसवदा तरुणाची सृजन क्षमता अचंबित करणारी अशीच आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।